ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ त्रयोदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छाद्वेषसुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः। एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोषाणुदर्शनम्। असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु। मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि। अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्। एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते। सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानामचरञ्चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णुप्रभविष्णु च। ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते। ज्ञानै ज्ञेयै ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानै ज्ञेयै चोक्तं समासतः। मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्। कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते। पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्। कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु
उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरञ्ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम संत सद्गुरु ठाकर सिंगजी महाराज, परम संत सद्गुरु बलजीत सिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। भगवान श्रीकृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन। श्रोते हो, आपण किती भक्तिभावाने भगवद्गीता ऐकत आहात। आपणाला सुद्धा नमस्कार नमस्कार नमस्कार। श्री भगवान कृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र ज्याप्रमाणे शेतात पेरलेल्या बीजांचेच त्याला अनुरूप असे फळ योग्य वेळी प्रकट होते, त्याचप्रमाणे यात पेरलेल्या कर्मांचे संस्काररूपी बीजांचे फळ यथाकाली प्राप्त होते, म्हणून याला क्षेत्र, या शरीराला क्षेत्र असे नाव दिले आहे। हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात। हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज, आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती आणि पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे। ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आता ऐक। हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे।
आणि निरनिराळ्या वेदमंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिये जे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिय, तसेच वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुद ही कर्मेंद्रिय, 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना म्हणजे शरीर आणि अंतःकरण यांची एक प्रकारची चेतना शक्ती, ही चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले आहे. मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राणाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणे, क्षमा करणे, मन, बुद्धी इत्यादींबाबत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, सत्यतापूर्वक शुद्ध व्यवहाराने द्रव्य मिळवणे ही द्रव्यशुद्धी, त्या द्रव्याने मिळवलेल्या अन्नाने होणारी आहारशुद्धी, तसेच यथायोग्य वर्तणुकीने होणारी आचारशुद्धी आणि जलमृत्तिकेने होणारी शरीराची शुद्धी यांना बाह्यशुद्धी म्हणतात. आणि आसक्ती, द्वेष, कपट इत्यादी विकारांचा नाश होऊन अंतःकरण स्वच्छ होणे याला अंतःशुद्धी असं म्हणतात. तर अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह, इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी मुळीसुद्धा आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोषांचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे आणि ममताही नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली तरी नेहमीच चित्त समतोल ठेवणे, मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? केवळ एका सर्वशक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ आणि अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने आणि परमप्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे ही आहे ही अव्यभिचारिणी भक्ती. मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे, अध्यात्मज्ञान म्हणजे काय? ज्या ज्ञानाने आत्मा कोण आणि अनात्मा कोण हे कळते ते अध्यात्मज्ञान. ज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे ते सर्व ज्ञान होय, आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले जाते. जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारचे सांगतो ते ऐक. ते अनादी परमब्रह्म सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. ते सर्व बाजूनी हातपाय असलेले, सर्व बाजूनी डोके, डोळे, डोकी, तोंड असलेले, तसेच सर्व बाजूनी कान असलेले आहे. तसेच कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. आकाश जसे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीचे कारण असल्यामुळे त्याला व्यापून राहिले आहे, तसाच परमात्माही सर्वांचे कारण असल्यामुळे सर्व चराचर जगाला व्यापून राहिला आहे. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते परब्रह्म आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आहे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर आणि आत परिपूर्ण भरले आहे. तसे चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. ज्याप्रमाणे सूर्यकिरणात असलेले पाणी सूक्ष्म असल्यामुळे साधारण मनुष्याला कळत नाही, त्याचप्रमाणे सर्वव्यापी परमात्माही सूक्ष्म असल्यामुळे साधारण मनुष्याला कळतच नाही. ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर आणि आत परिपूर्ण भरलेले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगेही नाही. तसेच अतिशय जवळ
तो परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आणि सर्वांचा आत्मा असल्यामुळे अत्यंत जवळ आहे आणि दूरही. म्हणजे श्रद्धारहित अज्ञानी पुरुषांना कळत नसल्यामुळे तो फार दूर आहे. तो परमात्मा अत्यंत जवळ आणि दूरही असलेला आहे. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. आता भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला, माझा भक्त हे सारे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज अर्जुना. आणि आसक्ती, द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. कार्य आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी तसेच शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांना कार्य असं म्हटलं आहे. कार्य आणि करण बुद्धी, अहंकार, मन तसेच कान, त्वचा, जीभ, डोळे आणि नाक तसेच वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुद या 13 करण म्हटलं आहे. कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटलं जातो. प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म घ्यायला कारण असते. सत्वगुणाच्या संगाने देवयोनीत, रजोगुणाच्या संगाने मनुष्य योनीत आणि तमोगुणाच्या संगाने पशु पक्षादी नीच योनीत जन्म होतो. या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. त्रिगुणमयी मायेच्या सर्वथा अतीत असा तो परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्यामुळे अनुमंता, सर्वांचे धारणपोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा असं म्हटलं जाते. अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो, दिसणारे सर्व जग मायेचे कार्य असल्यामुळे क्षणभंगूर, नाशिवंत, अचेतन आणि अनित्य आहे. तसे जीवात्मा नित्य, चेतन, निर्विकार आणि अविनाशी, तसाच शुद्ध बोधस्वरूप सच्चिदानंदघन परमात्माच सनातन अंश आहे असे समजून सर्व माईक पदार्थांचा संग सर्वतः सोडून परमपुरुष परमात्म्याचे ठिकाणी ऐक्यभावाने नेहमी स्थित राहणे याचेच नाव म्हणजे त्यांना तत्वतः जाणणे होय. अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध बुद्धीने ज्ञानाच्या योगाने हृदयात पाहतात, दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर काही जण कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, तसेच म्हणजेच प्राप्त करतात. परंतु याखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात. म्हणजे त्या पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे श्रद्धेने तत्पर होऊन ते साधन करतात. आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसार सागर खात्रीने तरून जातात. हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज. जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी आणि सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला
समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही. शरीराचा नाश झाला असता आपला आत्म्याचा नाश झाला असे जो मानित नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो, तो तात्विक रीतीने ही गोष्ट समजून घेतो की प्रकृतीपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणात वावरत आहे आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो, तोच खरा पाहतो. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. हे अर्जुना, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद. क्षेत्र हे जड, विकारी, क्षणिक आणि नाशवान. तसेच क्षेत्रज्ञ हा नित्य, चेतन, अविनाशी, अविकारी आहे. हे जाणणे म्हणजे यांच्यातील भेद जाणणे होय. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्यालाच प्राप्त होतात. श्रोते हो, श्री भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं गीतेचं तत्त्वज्ञान कठीण असलं तरी ज्याला परमेश्वराची ओढ आहे त्याने जर हे पुन्हा पुन्हा ऐकलं तर हळूहळू ज्ञानाच्या प्रकाशाने तो साधक ज्ञानमय होऊ शकतो आणि परमात्म्याची प्राप्ती नक्कीच करू शकतो. हे नक्की. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 13 समाप्त. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान शिवशंकराच्या, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, आपणाला दंडवत. महादेव म्हणाले, पार्वती, आता 13व्या अध्यायाचे अगाध महात्म्य ऐक, त्यामुळे तुला खूप प्रसन्न वाटेल. दक्षिण दिशेकडे तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी वाहते. तिच्या तीरावर हरिहरपूर नावाचे सुंदर नगर वसलेले आहे. तेथे हरिहर नावाने साक्षात भगवान शंकर विराजमान आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने परम कल्याण होत असते. या नगरात हरिदीक्षित नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. तो तप आणि स्वाध्याय यात अतिशय तत्पर असणारा वेदपारंगत विद्वान होता. त्याची जी पत्नी होती ना, तिला तिच्या वागण्यानुसार लोक दुराचारिणी म्हणत असे. ती पतीला बोलू नये ते बोलत असे. तिने पतीशी कधीच संबंध ठेवला नाही. तिच्या पतीकडे जे लोक येत होते त्यांनाही ती अपशब्द बोलत असे. ती व्यभिचारिणी असल्यामुळे नेहमी परपुरुषांशी संबंध ठेवी. एकदा शहरात लोकांची ये-जा फार वाढल्याने तिने निर्जन व जाण्यास कठीण अशा वनात स्वतःच्या प्रियकराला भेटण्याचे संकेतस्थळ तयार केले. एकदा रात्री कोणी कामी पुरुष न भेटल्याने घराचे दार उघडून ती नगराबाहेरील संकेतस्थळी गेली. त्यावेळी तिचे मन अतिशय कामातुर होते. तिने प्रत्येक लता कुंजात आणि अनेक झाडाखाली जाऊन प्रियकराचा शोध घेतला, पण तिला कोणीही भेटला नाही. तिचे सारे श्रम वाया गेले. तेव्हा ती तेथेच काही वेळ बोलत रडू लागली. चहूकडे हिंडत प्रियकराच्या वियोगामुळे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून एक झोपलेला वाघ जागा होऊन उड्या मारत मारत ती रडत असलेल्या जागी येऊन टपकला. तिकडे ती स्त्री देखील त्याची चाहूल ऐकून अंधारात तो वाघ आहे हे न कळल्याने कोणी प्रियकर आला असावा असे वाटून बाहेर आली. तत्काळ वाघाने येऊन तिच्यावर नखांनी प्रहार करून तिला जमिनीवर पाडले. अशा स्थितीतही तिने जोरात ओरडून त्याला विचारले, अरे वाघा, तू मला मारायला येथे का आलास?
प्रथम याचे उत्तर मला दे, मग मला मार. तिचे हे बोलणे ऐकून प्रचंड पराक्रमी असा वाघ तिला खायचे सोडून जरा थांबला आणि हसत हसत म्हणाला, दक्षिणेकडे मलापहा नावाची एक नदी आहे. तिच्या तीरावर मुनिपर्णा नावाची नगरी वसली आहे. तेथे पंचलिंग नाव असलेले साक्षात भगवान शंकर निवास करतात. त्याच नगरीत पूर्वजन्मी मी ब्राह्मण कुमार होऊन राहत होतो. तेथे नदीच्या काठी बसून यज्ञाचा अधिकार नसलेल्या लोकांकडूनही यज्ञ करून घेऊन त्यांचे अन्न खात असे. इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी वेदपठणाचे फलही विकत असे. माझा लोभ इतका वाढला होता की मी इतर भिक्षुकांना शिव्या देऊन तेथून हाकलून देई आणि दुसऱ्यांना देण्यास योग्य नसलेले धनसुद्धा दुसऱ्यांनी दिले नाही तरी त्यांच्याकडून बळकावून घेई. कर्जाऊ रक्कम घेण्याचे निमित्त करून मी लोकांकडून द्रव्य घेऊन ते परतच करीत नसे. होता होता मी वृद्ध झालो. केस पांढरे झाले, डोळ्यांना दिसायचे कमी झाले. दात पडले तरीही दुसऱ्यांकडून दान घेण्याची सवय काही सुटली नाही. ग्रहण, अमावस्या इत्यादी पर्वकाळी दान घेण्याच्या लोभाने हातात दर्भ घेऊन मी तीर्थक्षेत्रावर जात असे. पुढे जेव्हा माझे शरीर थकले तेव्हा एकदा मी एका कावेबाज ब्राह्मणाच्या घरी काही मागून खायला मिळेल म्हणून गेलो. त्याचवेळी एक कुत्रा माझ्या पायाला चावल्याने मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो आणि मरण पावलो. त्यानंतर मला हा वाघाचा जन्म आला. तेव्हापासून मी या घनदाट जंगलात राहत आहे. परंतु मला पूर्वजन्मीच्या पापांची आठवण आहे. त्यामुळे मी वाघ असलो तरी धर्मशील महात्मे, संन्यासी, साधू आणि पतिव्रता यांना खात नाही. परंतु दुष्ट, दुराचारी, पापी, व्यभिचारी स्त्रिया यांना मात्र अवश्य खातो. तू व्यभिचारी असल्यामुळे तुला मी अवश्य खाणार. इतके बोलून आपल्या टोकदार नखांनी त्याने तिचे तुकडे तुकडे करून तिला खाऊन टाकले. नंतर यमदूतांनी त्या पापिनीला यमपुरीत नेले. तेथे यमाच्या आज्ञेने त्या दूतांनी तिला अनेक वेळा मूत, विष्ठा, रक्त यांनी भरलेल्या कुंडात टाकले. कोट्यावधी कल्पापर्यंत त्यात ठेवल्यानंतर तेथून काढून 100 मन्वंतरापर्यंत रवरव नरकात टाकले. नंतर चहूकडे तोंड करून दीनवानेपणाने रडणाऱ्या त्या पापणीला तेथून काढून दहनानन नावाच्या नरकात टाकले. त्यावेळी तिचे केस विस्कटले होते आणि तिचे शरीर भयानक दिसत होते. अशा प्रकारे घोर नरक यातना भोगून झाल्यावर ती महापापिनी या लोकी येऊन चांडाल योनीत जन्मली. तेथेही मोठी होत असता पूर्वजन्मीच्या सवयीने पूर्वीप्रमाणे पापे करीतच राहिली. नंतर तिला कोड आणि क्षयरोग झाला. डोळे दुखू लागले. नंतर काही दिवसांनी ती पुन्हा हरिहरपूरला गेली. तेथे भगवान शिवाच्या अंतःपुराची स्वामिनी जंबका देवी आहे. तेथे वासुदेव नावाचा एक पवित्र ब्राह्मण होता. तो नित्य गीतेचा 13वा अध्याय म्हणत असे. त्या चांडालीने त्या ब्राह्मणाचे दर्शन घेतले आणि त्याच्या तोंडून गीतेचा 13वा अध्याय ऐकला. त्यामुळे चांडाल जन्मातून ती मुक्त झाली आणि दिव्य देह धारण करून स्वर्गलोकाला गेली. भगवतीला महादेव म्हणतात. देवी असं आहे गीतेच्या 13व्या अध्यायाचं महात्म्य. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.